नमस्कार. हनुमान जयंती ही सकाळी सूर्योदयाच्या वेळी साजरी केली जाते, म्हणून आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे. उद्या हनुमान जयंती, चैत्री पौर्णिमा आहे, तर काहीच नाही केले तरीही चालेल. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. वास्तुदोष, सर्व समस्या नष्ट होतील. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तुमच्या मुलांची, तुमची कुटुंबाची खूप प्रगती होणार आहे. तर असे कोणत्या झाडाचे पान आपल्याला घरी आणायचे आहे, सकाळी कोणत्या वेळेत आणायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम हनुमंते नमः, जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक नवा चमत्कार घेऊन येणारा आहे. उद्या आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच ज्याची नुसती गदा जरी पाहिली की काळ थरथर कापतो, त्या आपल्या सर्वांचे लाडके संकटमोचन रामभक्त श्री हनुमान यांची जयंती आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की हनुमान जयंतीचा उपवास करायचा आहे की नाही, पण घरातील कामांचा व्याप एवढा आहे की उपवास जमत नाही, किंवा तुमच्या आजारपणामुळे किंवा कोणत्याही कामामुळे तुम्हाला जर उपवास करता येत नसेल तरीही तुम्ही नाही केला तरी एक वेळेस चालेल. परंतु हनुमानाची मनोभावे सेवा केली, उपासना केली, त्यासोबतच असे काही प्रभावी उपाय केले तर निश्चितच हनुमानाचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील. आज तुमची ही चिंता कायमची मिटणार आहे. शास्त्रात असे सांगितले गेले आहे की पोटात नाही तर पोटतिडकीने भक्ती असायला हवी. उद्या तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर एका विशिष्ट झाडाचे एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे. तर हे झाड इतके महत्त्वाचे आहे की त्या झाडाचे पान आणणे फक्त एक पान घरी घेऊन येणे असंच नाही, तर साक्षात हनुमानजीचे कवच हे आहे. हे पान घरी आणल्यानंतर 24 तासात तुमच्या आयुष्यातील जुनी कोणतीही नकारात्मकता असो किंवा गरिबी असो, किंवा तुमच्या घराला कुणाची तरी लागलेली नजर असो, किंवा कर्णीबाधा असो, किंवा वर्षानुवर्ष चालत आलेल्या इडापिडा ह्या भस्म होतील, जळून खाक होतील. जे शत्रू आज तुमच्या प्रगतीवर जळत आहेत ते शत्रू उद्या तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तुमच्या पतीची उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल. तसेच तुमच्या मुलांची देखील प्रगती होणार आहे आणि तुमची देखील जे काही तुम्ही काम करत असाल त्याच्यात निश्चितच प्रगती होईल. हा उपाय नेमका कसा करायचा आहे आणि ते एका झाडाचे कोणते पान आहे ज्यामुळे तुमचं नशीब उजळणार आहे, हे आपण आत्ता बघूयात. प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व असते, परंतु चैत्र पौर्णिमा ही वर्षातील साधी पौर्णिमा नाही आहे. शास्त्रात तिला महापौर्णिमा असे देखील म्हटले जाते, कारण या दिवशी सूर्य आणि चंद्र अशा एका विशिष्ट कोनात येतात की पृथ्वीवर सात्विक ऊर्जेचा महापूर येत असतो. आणि या पवित्र तिथीला जेव्हा नक्षत्रांची स्थिती जुळून आलेली असते, तेव्हा साक्षात शंकराचे अवतार आणि भगवान विष्णूंचे म्हणजेच श्रीरामांचे परमभक्त हे हनुमानजी यांचा जन्म झाला होता. तुम्हाला एक असं देखील माहिती आहे का, जे आजवर कोणालाही माहीत नसेल? उद्याच्या दिवशी निसर्गातील एक विशिष्ट झाडाची शक्ती ही 1000 पटीने वाढलेली असते. या झाडाचा एक छोटासा अंश देखील आपण घरी आणला, म्हणजे त्याचे पान तुम्ही एक घरी आणले, तर तुमचं नक्कीच नशीब बदलू शकेल. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कार घडेल. तुमचं नशीब रातोरात बदलून जाईल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये आणि तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. तुमचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. म्हणजेच काय, प्रयत्नांना यश मिळाले तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल, म्हणजेच तुमच्या आर्थिक समस्या देखील नष्ट होतील. बऱ्याच जणांना अशा समस्या जाणवत असतात की घरात पैसा येतोय पण कुठे जातो हे कळतच नाही. कितीही कष्ट केले तरी, रात्रंदिवस एक केलं तरीही घरामध्ये पैसा येत नाही, बरकत राहत नाही. मुले देखील अभ्यासात हुशार आहेत, परंतु परीक्षेच्या वेळेला त्यांची प्रगती होत नाही. त्यासोबतच विनाकारण घरामध्ये वादविवाद, भांडण, क्लेश होत असेल, तुमच्या कामामध्ये अनेक समस्या, अनेक अडथळे येत असतील, तर तुम्हाला हा उपाय करणे उद्याच्या विशेष तिथीवर अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्या गुरुवार आहे, त्यासोबतच हनुमान जयंती, चैत्री पौर्णिमा सुयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास तुम्हाला साक्षात माता लक्ष्मीचे, भगवान विष्णूंचे, त्यासोबतच हनुमंताचे आशीर्वाद प्राप्त होतील. तुम्हाला मी आत्ता सुरुवातीला जे त्रास सांगितलेले आहेत ते सर्व तुमच्या आयुष्यामध्ये असतील. हे सगळं तुमच्या कष्टाची कमतरता नाही आहे, तर तुम्हाला घराला लागलेली इडापिडा आणि कोणाची तरी वाईट शक्ती जर असेल, तर कोणाचं तुमच्या भोवती नकारात्मकता असेल, तर तुम्हाला
सारखे अडथळे निर्माण होऊ शकतात. जेव्हा बाहेरची एखादी वाईट शक्ती तुमच्या घरात घेरते तेव्हा लक्ष्मी माता उंबरठ्याच्या बाहेरच असते. मग तिला घरात प्रवेश करता येत नाही, कारण ज्या ठिकाणी नकारात्मकता असते तिथे माता लक्ष्मी येत नाही. परंतु उद्याचा हा एक दिवस अत्यंत खास आहे. उद्या एक असं दिव्य पान आपल्या घरामध्ये आणायचे आहे, ज्याच्या केवळ सुगंधानेच आणि घरामध्ये असण्यानेच वाईट शक्तींचा नाश होतो, अलक्ष्मीचा नाश होतो. भयंकर नजरबाधा झाली असेल ती देखील घराबाहेर निघून जाते. तर असे कोणते झाडाचे पान आहे ज्याच्या मुळाशी स्वतः भगवान विष्णू वास करतात, ज्याच्या पानावर हनुमानजीचा आशीर्वाद आहे, ज्या झाडाला पाहून साक्षात रामप्रभूसुद्धा प्रसन्न व्हायचे? तर मी अशा कोणत्या झाडाबद्दल बोलत आहे? हे झाड तुमच्या घराच्या आसपासच आहे, पण उद्याच्या दिवशी त्याचं महत्त्व काय आहे हे ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. तर लवकरच तुम्हाला त्या झाडाचं नाव मी सांगत आहे. कमेंटमध्ये नक्की जय हनुमान देखील लिहू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः देखील लिहू शकता, जय श्रीराम देखील लिहू शकता. नक्की लिहा. ह्या एका झाडाचं पान अघोरी संकटावर देखील विजय मिळवून देणारा हा उपाय आहे. या झाडाचं पान तुम्ही आणलेच पाहिजे. तर आता मी तुम्हाला ते वेळ आलेली आहे ज्या झाडाचं पान मी तुम्हाला आणायला सांगणार आहे आणि हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. ते दिव्य झाड दुसरं तिसरं कोणतंही नसून साक्षात मांगल्याचे प्रतीक असलेले केळीचे झाड आहे. तर केळीचे झाड हे उद्या त्या झाडाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. केळीच्या झाडाची पूजा ही गुरुवारी देखील आपण करत असतो. हनुमान जयंतीला या झाडाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा हनुमानजी लंका दहन करून आले तेव्हा त्यांच्या अंगाची लाहीलाही होत होती. त्या उष्णतेने व्याकुळ झालेल्या मारुतीरायाला सर्वात जास्त शांतता आणि शीतलता कुठे मिळाली असेल तर ती म्हणजे कर्दळीवनात, अर्थातच केळीच्या बागेमध्ये. हनुमानजींना केळी अत्यंत प्रिय आहेत. केळीचे झाड हे शीतलता देणारे आहेत. हनुमानजी हे साक्षात रुद्रावतार म्हणजेच तेज स्वरूप आहेत. उद्याच्या दिवशी जर तुम्ही केळीचे एक स्वच्छ पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणले तर समजा तुमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही. प्रत्यक्ष हनुमानजींना आणि भगवान विष्णूंना तुम्ही आपल्या घरामध्ये वास्तव्यासाठी आमंत्रित केलं आहे. जिथे केळीचे पान असते तिथे नकारात्मकताही टिकूच शकत नाही. तर उद्या तुम्हाला हे पान असेच जाऊन तोडून आणायचे नाही आहे, तर त्याची देखील एक पद्धत आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी लवकर उठून स्नान करायचे आहे. 10 वाजेच्या आत तुम्हाला हे काम करायचे आहे. तर शुद्ध स्नान करून झाल्यानंतर शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर एका केळीच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तिथले पान लगेच तोडायचे नाही आहे. आधी त्या झाडाला हात लावून नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचे आहे की हे वृक्षदेवता, मी माझ्या घराच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी तुमचे हे पान एक तोडून घरी सोबत नेत आहे, तर मला आशीर्वाद असू द्या. त्यानंतर त्या झाडाचं एक लहान कोवळं आणि अतिशय स्वच्छ पान तुम्हाला सन्मानाने तोडून घ्यायचं आहे. परंतु हे पान तोडण्यापूर्वी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घरून घेऊन जायचं आहे. त्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्या झाडाला हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे. फुले अर्पण करायचे आहेत. त्यानंतर प्रार्थना करायची आहे व त्यानंतर तुम्हाला हे पान तोडायचे आहे. लक्षात ठेवा, ते पान कुठेही फाटलेलं नसावं, त्यावर डागही नसावेत. ते पान म्हणजे तुमच्या घराचं नशीब आहे, त्यामुळे ते कापताना अतिशय काळजीपूर्वक कापायचे आहे. त्यानंतर हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यावर शुद्ध पाणी किंवा शक्य असेल तर गंगाजल शिंपडायचे आहे. यामुळे त्या पानातील दैवी चैतन्य, दैवी शक्तीही जागृत होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे. एका वाटीमध्ये थोडेसे पिवळा गंध म्हणजे चंदन घेऊ शकता किंवा मग हळद घेऊ शकता किंवा हनुमानजीची प्रिय असलेला शेंदूर घ्यायचा आहे. शेंदूरच घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यानंतर त्यात थोडं चमेलीचं तेल टाकायचं आहे. उद्या चमेलीचं तेल हनुमानजींना अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने त्या पानावर मध्यभागी मोठ्या अक्षरामध्ये राम असे लिहायचे आहे. श्रीराम असे देखील तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हनुमानजीच्या अफाट शक्तीचं गुपित काय आहे ते त्याच्या गदेत नाही तर ते राम या नामात आहे असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे. राम न सकई ना गुणगाई. साक्षात रामप्रभूसुद्धा राम या नावाचं महत्त्व पूर्ण सांगू शकत नाही. ज्या पानावर तुम्ही राम लिहिलं त्या पानाचं रक्षण करण्यासाठी हनुमानजी स्वतः गदा घेऊन 24 तास तिथे पहारा देतात अशी देखील मान्यता आहे. पण तुम्ही हे राम नाव लिहिलेलं असेल तर ते पान घरामध्ये नेमकं कुठे ठेवायचे आहे हे देखील आपण बघूयात. तर घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं की तिजोरीत ठेवायचं आहे.
पान ठेवल्यानंतर तुमच्या शत्रूशी बोलती बंद कशी होईल आणि तुमच्या घराचे प्रगतीचे मार्ग कसे मोकळे होतील हे आपण बघूयात. तर हे छोटा उपाय इतका महत्त्वाचा आहे की एक छोटीशी चूक या उपायाचं फळ कमी करू शकते. म्हणून तुम्हाला चुकूनही काही चुका करायच्या नाही आहेत. तर मी ते 2 मिनिटात तुम्हाला सांगत आहे. प्रगतीचा महामार्ग, शत्रूंचा नायनाट केळीच्या पानाचा प्रयोग केल्यानंतर होतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे राम नाव लिहिल्यानंतर केळीचं ते दिव्य पान तुम्ही तयार केलेलं आहे, पण याचा वापर तुमच्या पतीच्या आणि मुलाच्या प्रगतीसाठी नक्की कसा करायचा आहे आणि ज्यामुळे तुमच्या घराचं देखील भाग्य उजळणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला हे पान घेऊन जिथे तुम्ही हनुमानाची पूजा केलेली असेल किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे किंवा तुम्ही देवघरासमोर ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने ते पान तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही हे असे पान घरामध्ये आणले आणि त्यावर राम नाव लिहिल्यानंतर ज्या सकारात्मक लहरी असतात त्या तुमच्या घराचे एक संरक्षण कवच बनतात. तर हे पान किती वेळ तसेच ठेवायचे आहे, तर दिवसभर आणि रात्रभर तसेच राहू द्यायचे आहे, उद्याच्या दिवस आणि रात्रभर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान हातात घ्यायचं आहे. शुचिर्भूत झाल्यानंतर स्वच्छ स्नान केल्यानंतर तुम्हाला ह्या पानाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 3 वेळेला उतरवून घ्यायचे आहे. असे केल्याने कोणाचीही वाईट नजर लागली असेल तर ती दूर होईल. तुमच्या पतीच्या उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल. कोणतेही अडथळे असतील तर ते नष्ट होतील. मुलांची देखील अभ्यासामध्ये प्रगती होणार आहे. ती सर्व नकारात्मक ऊर्जा जी असते ते केळीचं पान स्वतःमध्ये शोषून घेतं आणि विनाकारण होणाऱ्या घरामध्ये वादविवाद, भांडणे, त्यासोबतच अशा अनेक अडचणी, अनेक समस्या ज्या आहेत त्या थांबवून त्या नष्ट करत असते. जर तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, मन लागत नसेल, तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी लोक तुमच्या सुखावर जळतात त्यांची शक्ती मारुतीरायाच्या गदेसमोर आणि राम या नामासमोर पूर्णपणे शून्य होते आणि ते शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. त्यांची तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. या ठिकाणी केळीचंच पान का घ्यायचं आहे, तर केळीचं पान हे सात्विकता शोषून घेण्याची अफाट शक्ती असते आणि नैसर्गिक शक्ती असते. तुमच्या घरामध्ये येताना सात्विकता आणत असते आणि नकारात्मकता तुमच्या घरातील बाहेर काढून फेकते. त्यासाठी तुम्हाला केळीचेच पान घ्यायचे आहे. इडाबिडा, दरिद्रता हे देखील आपल्या स्वतःकडे खेचून घराच्या बाहेर ते जात असते. तर नंतर या पानाचे काय करायचे आहे, तो उवाळून झाल्यानंतर हे पान इकडे तिकडे फेकू नका, तर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे. जर पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी, जिथे कोणाचे पाय लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ते अर्पण करायचे आहे. तर हा उपाय करताना तुम्हाला मनामध्ये एक संकल्प देखील घ्यायचा आहे, जी तुम्हाला घरातून बाहेर पडताना करायचे काम आहे. हे घेतल्याशिवाय हा विधी पूर्ण होणार नाही, ते मी तुम्हाला आता सांगत आहे. एक मोठी चूक अनेक जण कळत नकळत करत असतात, ज्यामुळे सर्व मेहनत वाया जाऊ शकते. ती चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर. जेव्हा तुम्ही ते केळीचे दिव्य पान झाडांवरून सन्मानाने तोडाल तेव्हा चुकूनही ते पान एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळू नका किंवा पिशवीत टाकून घरी आणू नका. शास्त्रानुसार प्लास्टिक हे नकारात्मक ऊर्जेचे वाहक असते. ते पान तुमच्या हातावर एखाद्या लहान बाळासारखं आदराने धरायचं आहे. एखाद्या शुद्ध सुती कपड्यामध्ये, जसे की लाल, पिवळा कोणत्याही कपड्यामध्ये गुंडाळून ते घरी आणायचे आहे. तुमच्या हाताचा स्पर्श त्या पानाला झाला पाहिजे, त्यामुळे त्या पानामध्ये श्रद्धा देखील उतरत असते. तर नक्की अशा प्रकारे आदराने ते पान घरी आणा आणि व्यवस्थितपणे हा उपाय करा. खूप प्रभावी उपाय आहे. असा योग पुन्हा नाही आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला प्रगती झालेली दिसेल. जेव्हा तुम्ही हे पान घरात आणल्यानंतर सात्विकतेने त्याची पूजा कराल तेव्हा पुढच्या काही तासातच तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये एक विलक्षण आणि अनामिक शांती आणि प्रसन्नता जाणवायला लागेल. कारण साक्षात हनुमानजी तुमच्या घरामध्ये आलेले असतील. तर तुम्हाला नक्की सकारात्मक अनुभव येणार आहे. फक्त मनातून शंका काढून टाका आणि पूर्ण मनोभावे श्रद्धेने हा उपाय करा. तर उद्याच्या या चैत्र पौर्णिमेला हनुमानजींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावेत. तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच देवाचरणी प्रार्थना करते. माहिती आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.